नमस्कार. बाजार गप्पांच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत. जवळजवळ 1 महिन्याच्या खंडानंतर बाजार गप्पा ही मालिका मी आता पुन्हा सुरू करतोय. मधल्या काही काळामध्ये माझ्या काही भाषणांचे दौरे आणि इतरही काही तांत्रिक कारणं यामुळे आधीच्या नियमितपणानं बाजार गप्पा हा विषय घेता आला नाही, त्याबद्दल मनापासून क्षमा मागतो. आपला बाजार गप्पांचा आजचा विषय आजच्याच म्हणजे 28 जुलै 2023च्या काही पेपरमध्ये आलेली बातमी, ज्यानुसार LICला आजपर्यंत कधीही झाला नव्हता इतका आर्थिक वर्षाच्या पहिल्याच क्वार्टरमध्ये म्हणजे एप्रिल ते जून 2023 या 3 महिन्यांमध्ये शेअर विक्रीपासून झालेला नफा. त्यामुळे आजचा बाजार गप्पांचा विषय LICला झालेला विक्रमी नफा, LICला शेअर विक्रीतून झालेला विक्रमी नफा. आजच्या म्हणजे 28 जुलै 2023च्या अनेक पेपरमध्ये आलेली बातमीनुसार की लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच LIC किंवा आयुर्विमा महामंडळ याला त्यांनी शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केल्यापासूनच्या आजपर्यंतच्या काळामध्ये झालेला अत्यंत विक्रमी नफा, जो याच्या आधी कधीही झालेला नव्हता. त्या बातमीनुसार साधारणपणे 30,000 कोटी रुपयांचा नफा LICला या 3 महिन्यातच झालेला आहे. आणि LICने विकलेले शेअर्स हे सुद्धा एका वेगळ्या गणिताचे आहेत. साधारणपणे ज्या कंपन्यांचा शेअर्सचा उल्लेख आपण अनेकदा ब्लूचिप कंपनीज म्हणून करतो, अशा अनेक कंपन्यांच्या शेअर्सची विक्री LICनं या काळात केलेली आहे. त्या बातम्यांचा जर विचार करायचा झाला तर त्यानुसार साधारणपणे 26,000 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री LICनं केली, पण त्यातून 30,000 कोटी रुपयांचा नफा LICला मिळाला. वरकरणी ही प्रिंटिंग मिस्टेक वाटते किंवा आपल्या समजांचा गोंधळ वाटतो, परंतु तसं नाही आहे. एक गोष्ट आपण लक्षात घेऊया की मुळातच एप्रिल ते जून 2023 या काळामध्ये मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्सचा निर्देशांक असू दे किंवा NSEचा निफ्टी हा निर्देशांक असू दे, त्याने सार्वकालिक विक्रमाची बरोबरी केलेली आहे. BSEचा सेन्सेक्स हा 67,000च्या पलीकडे गेला आणि NSEचा निफ्टी हा 19,200च्या पुढे गेला. आणि त्यामुळे LICला असा नफा होणं हे अत्यंत शक्य आहे. आणि दुसरी एक गोष्ट इथे असं लक्षात घेतलं पाहिजे की LIC हा अत्यंत जुना जाणता खेळाडू आहे. आणि होता होईतो अगदी वॉरन बफेट जरी नसला तरी सुद्धा दीर्घकालीन गुंतवणुकीवरती त्यांचा विश्वास आहे. म्हणजे अगदी LICच्या शेअर बाजारातल्या गुंतवणुकीचा विचार करायचा झाला तर त्याची सुरुवात पार 1980-1990च्या दशकांमध्ये झाली, ज्या वेळेला भारतीय शेअर बाजार इतका तेजीत नव्हता किंवा इतका चर्चेचा विषय नव्हता आणि एकंदरीतच जनते 1-1.5% तुमच्या माझ्यासारखे सर्वसामान्य गुंतवणूकदार त्याच्यामध्ये गुंतवणूक करत होते. त्यावेळेला LIC, UTI आणि IDBI या 3 संस्था अनेक कंपन्यांना भांडवल बाजारातनं शेअर्स त्यांनी उभे करण्यापेक्षा त्यांच्या खाजगी प्लेसमेंटमध्ये, ज्याला आपण प्रायव्हेट प्लेसमेंट्स म्हणतो, इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट्स म्हणतो, अशा पद्धतीचे शेअर्स आणि डिबेंचर्स देत होते. नंतरच्या काळामध्ये परिवर्तनीय कर्ज रोखे म्हणजे कन्व्हर्टिबल डिबेंचरच्या माध्यमातूनही LICने जवळजवळ सगळ्याच महत्त्वाच्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केलेली आहे. काळाच्या ओघामध्ये ही कन्व्हर्टिबल डिबेंचर शेअर्स झाले, त्याचं स्प्लिट ऑफ फेस व्हॅल्यू झालं, त्याचं बोनस झालं, त्याच्यावरती डिव्हिडंड मिळाला. यातनं LICच्या स्वतःच्या कॉस्ट ऑफ होल्डिंगचं प्रमाण किंवा रक्कम ही अत्यंत कमी झालेली आहे. आणि अत्यंत चाणाक्षपणाने आपल्या शेअर्सचा पोर्टफोलिओ हलता ठेवण्याचं LICचं कसब हे केवळ वाखाणण्याजोगं आहे. म्हणजे अनेक नामांकित म्युच्युअल फंड इन्व्हेस्टर्सना किंवा मॅनेजर्सना जे जमलं नाही ते LIC वर्षानुवर्ष जमवते, हे गणित लक्षात घेऊ. इतकं असूनही LIC हा सरकारचा एक अत्यंत महत्त्वाचा ATM आहे. LICनं संमती दिल्याशिवाय शेअर कोणतंही पक्ष केंद्रात सरकारमध्ये असू दे, तो आपल्या निर्गुंतवणुकीकरणाला किंवा डिसइन्व्हेस्टमेंटला सुरुवात करत नाही, असं अनेकदा गमतीने म्हटलं जातं. यातला गमतीचा भाग जरी सोडला तरी LIC हा एक इतका महत्त्वाचा आपला देशांतर्गत किंवा स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदार आहे की त्याच्या संमतीशिवाय किंवा सहभागाशिवाय कोणत्याही सरकारचं गुंतवणुकीचं किंवा निर्गुंतवणुकीचं धोरण ठरत नाही.
आणि यातून LIC आपला पोर्टफोलिओ फार मोठ्या प्रमाणावरती सतत गुंतवणूक असते किंवा बदलत असते. आणि याच बरोबरीने एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आज मितीला शेअर बाजारामध्ये LICच्या शेअर्सची जरी नोंदणी झाली असली आणि गेल्या 2 वर्षातली सगळ्यात मोठी गुंतवणूक ही सगळ्यात मोठी निराशा ही जरी LICने केलेली असली तरी सुद्धा LICचं गुंतवणूक तज्ज्ञपणाला कुठेही बाधा आलाय अशातला भाग नाही. आणि त्याचबरोबरीनं LICनं शेअर्समध्ये केलेली खरेदी किंवा विक्री याचा विचार करत असताना अजून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आणि ते म्हणजे LICनी कशी गुंतवणूक करायची याच्यावरती सेबीची जितकी बंधनं असतात त्याचबरोबरीनं LIC ही प्रामुख्यानं विमा कंपनी, इन्शुरन्स कंपनी आहे आणि आपल्या देशाच्या विमा क्षेत्राचं नियंत्रण करण्याची जबाबदारी ज्या IRDAIकडे आहे, इन्शुरन्स रेग्युलेटरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ऑफ इंडिया, त्याचेही काही नियम आहेत. त्या नियमानुसार LIC किंवा इतर कोणतीही भारतीय इन्शुरन्स कंपनी जी भारताच्या विमा क्षेत्रामध्ये कार्यरत आहे अशा मंडळींनी त्या वर्षभरामध्ये प्रीमियमच्या रूपानं गोळा केलेल्या रकमेच्या जवळजवळ 50% रक्कम ही सरकारी कर्जरोखे आणि तत्सम म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटी पद्धतीच्या कंपन्यांमध्ये किंवा रोख्यांमध्ये त्यांना गुंतवावी लागते. 35% रक्कम ही इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये गुंतवावी लागते आणि 15% रक्कम ही इक्विटीमध्ये गुंतवावी लागते. आणि कदाचित या बंधनामुळेच LICची शेअर बाजारातली नोंदणी झाल्यानंतरची कामगिरी ही विशेष चांगली नसावी अशी गणितं लक्षात येतील. आज मितीला या पार्श्वभूमीवरती या बातमीचा विचार करणं हे क्रमप्राप्त आहे. ज्या वेळेला त्या बातमीमध्ये आज असं म्हटलं जातं की सुमारे 26,000 नेमकी रक्कम सांगायची असेल तर अंदाजे 25,900 कोटी रुपयांची विक्री केली पण 30,000 कोटी रुपयांचा नफा मिळवला हे गणित इथं लक्षात घेतलं पाहिजे. आणि मग या बातमीचा 2 पद्धतीने विचार केला पाहिजे की असा विक्रमी नफा पहिल्याच 3 महिन्यात मिळाला, यातनं मिळणारे संकेत काय असतील. तर पहिला संकेत हा आहे की LICचे जे पॉलिसी होल्डर आहेत, जे विमाधारक आहेत, एंडोमेंट पॉलिसी सारखे त्यांचे दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत, त्यांना येत्या आर्थिक वर्षामध्ये जर हाच कल कायम राहिला तर त्या विमाधारकांना यावर्षी चांगल्या पद्धतीनं त्यांच्या पॉलिसीवरती बोनस मिळू शकतो ही गणितं लक्षात घेतली पाहिजे. ज्यांनी LICच्या मार्केट लिंक पेन्शन पॉलिसीचा किंवा मार्केट लिंक इन्शुरन्स पॉलिसीच्या मध्ये गुंतवणूक केलेली आहे त्या पॉलिसी धारकांनाही अशा विक्रीचा आणि विक्रमी नफ्याचा फायदा होऊ शकतो. विशेषतः चालू आर्थिक वर्षापासून आपल्या देशामध्ये नवीन कररचना, न्यू इन्कम टॅक्स सिस्टम लागू झाल्यानंतर ती बाय डिफॉल्ट आपल्याला लागू होणार आहे. आपल्याला जर जुन्या कर पद्धतीनुसार, जुन्या आयकर पद्धतीनुसार आपलं विवरणपत्रक भरायचं असेल तर त्याच्यासाठी विधवेखून आपल्याला त्याची नोंदणी करावी लागणार आहे. आणि त्यामुळे नव्या कर पद्धतीनुसार जर आपण टॅक्स रिटर्न भरणार असू तर करात सवलती देणाऱ्या अशा ATCCDच्या पद्धतीच्या गुंतवणुकीचा फारसा काही फायदा होणार नाही. कारण यंदाच्या अर्थसंकल्पानुसार नवीन कर पद्धतीमध्ये स्टँडर्ड डिडक्शन जरी आणलेलं असलं तरी ATCCDची, ज्याला टॅक्स रिलेटेड इन्व्हेस्टमेंट किंवा टॅक्स कन्सेशन्स म्हणतात, त्याची कोणतीही तरतूद नाही. आणि अशा वेळेला जेव्हा LIC सारखी कंपनी त्याच्या विमाधारकांना चांगली उत्पन्नाची हमी किंवा मिळकतीची संधी देत असेल तर त्यावेळेला इन्शुरन्स किंवा विमा योजना या विमा योजना म्हणून जास्त विकल्या जातील आणि करात सवलत मिळते म्हणून कमी विकल्या जातील, जो आजपर्यंतचा इतिहास होता. याचा विचार करावा लागेल. हा या बातमीतनं मिळणारा पहिला संकेत आहे. दुसरा संकेत असा आहे की मुळातच LIC ज्या पद्धतीच्या शेअर्सची गुंतवणूक विक्री यांनी यंदाच्या तिमाहीमध्ये केली याचाही विचार केला पाहिजे. त्या बातमीत म्हटलं आहे त्यानुसार हिंदुस्तान युनिलिव्हरचे जवळजवळ 1893 कोटी रुपयांचे शेअर्स LICनं विकले आहेत. त्याच्याच बातमीमध्ये म्हटल्यानुसार रिलायन्सचे या कंपनीने या काळामध्ये जवळजवळ 1469 कोटी रुपयांचे शेअर विकले आहेत. अल्ट्राटेक सिमेंटचे त्यांनी 1312 कोटीचे शेअर विकले आहेत. लार्सन टुब्रोचे 1260 कोटी रुपयांचे विकले आहेत. ब्रिटानियाचा 996 कोटी रुपयांचे विकले आहेत आणि बजाज ॲटोचे 2026 कोटी रुपयांचे विकले आहेत. असा विचार करत असताना किंवा या बातमीमध्ये या कंपन्यांची नावं वाचत असताना त्या बातमीमध्ये इतरही काही कंपन्यांचे LICनं शेअर विकल्याचा त्याच्या रकमेनिशी उल्लेख आहे.
त्याच्यामध्ये नेस्ले आहे, त्याच्यामध्ये NTPC आहे, त्याच्यामध्ये टायटन आहे, त्याच्यामध्ये पॉवर ग्रीड कॉर्पोरेशन आहे. बँकिंग सेक्टरचा विचार करायचा झाला तर HDFC बँक आहे, ICICI बँक आहे. त्याच्या खालोखाल जर स्टीलचा विचार करायचा झाला तर JSW स्टील आणि इतर दुसरी धातू कंपनी म्हणजे NMDC याही कंपन्यांचा विक्रीचा विचार त्याच्यामध्ये आहे. जर इंजिनिअरिंग कंपन्यांचा विचार करायचा झाला तर सिमेंट्सच्या शेअर्सची विक्री किंवा औषधी कंपन्यांचा विचार करायचा झाला तर अल्केम लॅबोरेटरीजच्या शेअर्सची विक्री, जर पॉवर फायनान्स सारख्याचा विचार करायचा झाला तर पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनची विक्री ही LICनं केली असं त्या बातमीत म्हटलंय. आणि त्यामुळे एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की LICनं हे शेअर्स विकले याचा अर्थ येणाऱ्या काळामध्ये जर बाजार खालती येणार असेल तर याही शेअर्सचे बाजारभाव मार्केटच्या वेगापेक्षा जास्त वेगाने खालती येतील असा त्याचा संकेत नाही. ही गणितं लक्षात घेतली पाहिजेत. मी या व्हिडिओच्या सुरुवातीला म्हटलं तसं LICची असलेली कॉस्ट ऑफ होल्डिंग आणि तुमच्या माझ्यासारख्या सामान्य गुंतवणूकदारांनी अलीकडच्या काळामध्ये त्या शेअर्सच्या केलेल्या खरेदीमुळे आपले असलेलं कॉस्ट ऑफ होल्डिंग यामध्ये अत्यंत मोठी तफावत आहे. LIC या कंपन्यांमध्ये गेली वर्षानुवर्ष खरेदी विक्री करत आली आहे. त्यामुळे त्याचा नफा वेळच्या वेळी बुक केल्यामुळे आणि मुळात कमी दरांनी केलेली खरेदी आणि त्याची दीर्घकालीन केलेली गुंतवणूक हे फायदे LICच्या पोर्टफोलिओला आहेत. साहजिकच ज्या प्रमाणामध्ये LIC खरेदी विक्री करते त्या प्रमाणात आपण आपल्या उभ्या जन्मात खरेदी विक्री वैयक्तिक भूमिकेमध्ये करू शकत नाही. आणि त्यामुळे आपल्या खरेदीचा असलेला अलीकडचा काळ, त्यामुळे आपल्या खरेदीचा असलेला चढादर आणि पर्यायानं आणि तुलनेनं आपल्या गुंतवणूक सांभाळण्याचा असलेला कमी कालावधी यामुळे आपल्या शेअर्सची किंमत मग खरेदीची किंवा सांभाळण्याची ही LICच्या तुलनेत जास्त आहे. आणि अशा वेळेला बाजार ज्या प्रचंड वेगानं अलीकडच्या काळामध्ये वाढला त्यावेळेला LIC आपला प्रॉफिट बुकिंग करणार हे अत्यंत उघड होतं. कारण सरळ दिसणारं गणित असं होतं की आपल्या असं लक्षात येईल की साधारणपणे 57,000 ते 62,000 या BSEच्या सेन्सेक्सला जो प्रवासाला वेळ लागला त्याच्यापेक्षा कितीतरी 10% अशा वेळांमध्ये पूर्णपणाने तो 62,000 67,000 गेला. मग ज्या वेगानं BSE सेन्सेक्स वाढला, ज्या वेगानं NSE निफ्टी वाढला, तो वेग येणाऱ्या काळामध्ये सांभाळेल अशातला भाग नाही. आजच्याच अनेक वर्तमानपत्रांमध्ये अमेरिकेमधल्या व्याजदरांबद्दलची बातमी आली. ती कदाचित येणाऱ्या काळामधल्या या 67,000 खालती येण्याच्या स्थितीमध्ये किंवा 19,200 पासून खालती येण्याच्या निफ्टी खालती येण्याच्या स्थितीमध्ये त्याला सुरुवात होऊ शकते का याचा विचार करू. आणि त्यामुळे LICनी शेअर विकले म्हणून बाजार खालती येत नाहीये किंवा LICनी शेअर विकले म्हणून येणाऱ्या काळामध्ये या कंपन्या गुंतवणूक योग्य राहत नाहीत. ज्यांची विक्री एप्रिल ते जूनमध्ये LICनं मोठ्या प्रमाणावरती केली असं अलीकडच्या बातम्यात म्हटलंय, त्या शेअर्सचं मूल्य किंवा त्या शेअर्सचं महत्त्व आपल्या बाजारामध्ये कमी होतं असा त्याचा अर्थ नाहीये. परंतु त्या निमित्तानं LIC आपला पोर्टफोलिओ कशा पद्धतीनं विकसित करत राहते हा मिळणारा संकेत जास्त महत्त्वाचा आहे. एकंदरीतच शेअर बाजारामध्ये ज्या पद्धतीनं म्हटलं जातं की 1 in hand is better than 2 in bush, याचं हे अत्यंत उत्कृष्ट उदाहरण आहे. याचा एक दुसरा मिळणारा संकेत असा आहे की LICला असा विक्रमी होणारा फायदा हा जर मुद्दा विचारात घेतला तर जसं LIC त्याच्या विमाधारकांना काही भागामध्ये गणितं देतील किंवा काही प्रमाणामध्ये चांगला उत्पन्नाची संधी देईल, त्या प्रमाणामध्ये जरी नसलं तरी LIC आपल्या भागधारकांना शेअर होल्डर्सना काही प्रमाणात चांगला डिव्हिडंड देण्याची शक्यता आहे. एकंदरीतच LIC विमा क्षेत्रात कार्यरत असल्यामुळे आणि आर्थिक वर्ष 2023-24 याच्या अखेरीला एकंदरीतच राजकीय वातावरणामध्ये लोकसभेच्या निवडणुकांची वारी वाहत असतील हा विचार केला तर LIC अशी विक्रीमधनं झालेला विक्रमी नफा एप्रिल ते जून पुरेसाच मर्यादित राहतो की तो जुलै ते सप्टेंबरमध्येही चालू राहतो याचा विचार करावा लागेल. पण आज मितीला ज्या पद्धतीच्या पावसाच्या बातम्या येत आहेत, ज्या पद्धतीच्या दुष्काळाच्या बातम्या, ओल्या दुष्काळाच्या बातम्या येत आहेत, महापुराच्या बातम्या येत आहेत, ते पाहू जाता काही प्रमाणात आपल्या शेअर बाजाराच्या वाढीचा वेग हा धीमा किंवा मंदावलेला राहू शकतो.
त्यामुळे शक्यता नाकारता येत नाही की एप्रिल ते जून या तिमाहीमध्ये 25,000 26,000 कोटी रुपयांच्या शेअर्सची विक्री करून 30,000 कोटी रुपयाचा नफा LICला मिळाला असला तरी अशी गणितं जुलै ते सप्टेंबरमध्ये राहणार नाहीत। असं जर असेल तर कोणत्याही परिस्थितीमध्ये LIC आत्ता आपल्याला शेअर होल्डर्स म्हणून इंटरिम डिव्हिडंड किंवा अंतरिम लाभांश देईल ही गणितं नाहीत। येणाऱ्या काळामध्ये साधारणपणे नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ज्या पद्धतीची वित्तीय तूट केंद्र सरकारला राहील असा जर विचार करायचा झाला तर त्यावेळेला कदाचित LIC काही प्रमाणामध्ये लाभांश देते का याचा विचार करावा लागेल। तसंही LICचं 31 मार्च हे आर्थिक अखेरीचं वर्ष असतं, त्यामुळे एप्रिलच्या दुसऱ्या तिसऱ्या आठवड्यापासनं जेव्हा आपल्याकडच्या लोकसभेच्या निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झालेली असेल त्याच्या आधीच्या काही काळामध्ये LIC एखादा वाढीव लाभांश देते का याचाही विचार करावा लागेल। एकंदरीतच LICचा नफा याची सांगड जरी भारतीय राजकारणाशी नसली, LICच्या नफ्याची सांगड ही भारतीय अर्थकारण आणि भारतीय गुंतवणूक क्षेत्र याच्याशी असली तरी सुद्धा LIC ही एक प्रामुख्यानं सरकारी कंपनी आहे याचा विचार करावा लागेल। आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल, हे म्हणण्याचं कारण सांगतो, आपल्या सगळ्यांच्या असं लक्षात येईल की करोना नंतरच्या काळामध्ये केंद्रीय अर्थमंत्र्यांनी, मी सक्ती केली होती असं विधान करणार नाही, परंतु केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आपल्या सरकारी कंपन्यांना असं आवाहन केलं होतं की तुम्ही फक्त वर्ष संपल्यानंतर लाभांश, ज्याला आपण अंतिम लाभांश किंवा फायनल डिव्हिडंड म्हणतो, अशा स्वरूपामध्ये पैसे न देता जर तुम्ही अंतरिम लाभांशाच्या रूपाने पैसे दिले तर ते जास्त सोयीचं होईल। आपल्या असं लक्षात येईल की करोना नंतरच्या 2-3 वर्षाच्या काळामध्ये BEL सारखी कंपनी असेल, कोल इंडिया सारखी कंपनी असेल, एकंदरीतच स्टेट बँक ऑफ इंडिया आणि LICचा अपवाद वगळता अनेक सरकारी कंपन्यांनी दिलेल्या अंतरिम लाभांशाचं प्रमाण म्हणजे क्वांटम आणि अंतरिम लाभांशाचं सातत्य म्हणजे फ्रिक्वेन्सी याच्यामध्ये वाढ झाली होती। इतर अनेक सरकारी कंपन्यांमध्ये अशी वाढ होत असताना LIC आणि SBI हे मात्र त्याचे अपवाद होते। त्याही काळात जर ते अपवाद असतील तर आजच्या काळात ते जास्त अपवादात्मक वागतील ही उदाहरणं लक्षात घ्यावी लागतील। आणि त्यामुळे आजच्या पेपरमध्ये आलेल्या बातमीचा की LICनं केलेल्या विक्रीतून आजपर्यंतच्या इतिहासातला विक्रमी नफा एप्रिल ते जून या आर्थिक वर्षाच्या पहिल्याच तिमाहीत LICला झाला, ही घटना जरूर महत्त्वपूर्ण आहे, पण त्यातून तुमच्या माझ्यासारख्या भागधारकांच्या, केवळ LICच्या असं नव्हे तर शेअर बाजारात कार्यरत असणाऱ्यांच्या पदरी लगेचच भरीव आणि ठोस असं काही मिळेल असं नाही, हा या बाजार गप्पांचा उद्देश आहे। आणि म्हणून आजच्या बाजार गप्पांचा विषय LICला शेअर विक्रीतून झालेला विक्रमी नफा। मनपूर्वक धन्यवाद।